8वा दिवस येतच नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 7 दिवस येतात. आणि 7 दिवसाला फार महत्व आहे. या 7 दिवसामध्ये जर आपण या गावामध्ये अनुष्ठान केलं, सप्ताह आरंभ केला, या सप्त्यामध्ये आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली, हरिभक्तीपरायण म्हणजे आपले संदीप महाराज खामणेकर यांच्या मुखातून सुंदर चिंतन केलं त्यांनी. अहो महाराज न पाहता पटा 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 कथा सांगायची, फक्त ग्रंथ संस्कृत ग्रंथ समोर ठेवून ते त्याचे श्लोक म्हणायचे आणि त्याच्यावरती ते म्हणजे चिंतन करायचे, म्हणजे विचार मांडायचे, कथा सांगायचे. महाराज खूप छान त्यांनी कथा मांडली आणि एकदम विशेष म्हणजे सगळ्यांना पटण्यासाठी कथा सांगितली महाराजांनी. 7 दिवस सांगितली. का 7 दिवस सांगितली? तर या 7 दिवसाला फार महत्व आहे. कारण या 7 दिवसामध्ये आपल्याला 7 दिवसाशिवाय जे 8वा दिवस निघत नाही. आपल्याला जन्मालाही 7 दिवस पाहिजे आणि मरण्याला सुद्धा 7 दिवसच आहे. 7व्या दिवसातला आपला कोणता दिवस आहे आपल्याला माहित नाही. फक्त निश्चित आपण बुधवारी जाऊ का, गुरुवारी जाऊ का, सोमवारी जाऊ का, रविवारी जाऊ आपल्याला सांगता येत नाही. ज्याचा जो दिवस आहे त्या दिवसाला आपल्याला जावंच लागते, लक्षात ठेवा. म्हणून या 7 दिवसाला फार महत्व आहे. आणि 7 म्हणजे हे तपपूर्ती आहे. कारण या 7 दिवसामध्ये जर आपण जर असं अनुष्ठान जर केलं, काय अनुष्ठान केलं, नामचिंतन केलं, अन्नदान केलं, हरिपाठ केला, कीर्तन केलं, कथा ऐकली, या सगळ्या गोष्टी जर याच्या जर झाल्या, हे विशेष महत्त्वाचं. आणि हे अनुष्ठान मग या भूमीवरती होते. आणि या भूमीवर जे आपण जे लोक राहतो, आता आपण जे लोक राहतो, आपण लोक काय करतो, आता तुम्हाला माहिती आहे गावात काही एका विचाराचे लोक नसतात, घरातच एका विचाराचे लोक नसतात. बायको वेगळी, नवरा वेगळा, पोरगा वेगळा, सासू वेगळी, सासरा वेगळा, नणद वेगळी, मुलगी वेगळी, त्यांचे प्रत्येकाचे विचार भिन्न असतात. एका विचाराने राहत नाही घरामध्ये. तर गावात लोक राहतील काय? नाही. मग ते गावातले लोक, काही लोकांच्या मनात वाचिक पाप होते, काही मनातल्या लोकांच्या मनात शारीरिक पाप होते, काही लोकांच्या मनात मानसिक पाप होते, काही वाचिक मानसिक पाप हे लोक करून घेतात आणि त्या पापाचा भार मग या भूमीवर पडत असतो. या भूमीवर कसा पडत असतो? आता पुढे अधिक महिना आलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये जेवण, एका सावकाराने जेवण ठेवलं. आपल्याला अधिक महिन्यात ब्राह्मण भोजन द्यायचं ठरवलं. मग ब्राह्मण भोजन देण्यासाठी त्याने काय केलं, ब्राह्मणांना आपण काय करू, बासुंदी करू म्हणलंय. मग त्यांनी शेजारच्या गावातून दूध मागवलं तर दुधाची म्हणजे तो दूध आणण्याकरता त्या सावकाराचा कडे गेला. त्याने दुधाचं भांडं आणलं, पण त्या भांड्यावर झाकूनच ठेवलं नव्हतं आणि बाजून बी घेतलं नाही. मग त्या भांड्या डोक्यावरती त्यांनी, मग तिथून एक घार चालली, त्या घारीच्या तोंडात मोठा साप होता, त्या सापाच्या तोंडातून गरळ पडत होतं, विष पडत होतं आणि नेमकं 2 थेंब त्या दुधामध्ये पडले. ते दूध घरी आणलं, त्या मजुराने सावकारबाईकडे दिलं. सावकार म्हणे चांगलं घोटलं, दुधामध्ये इतकं सुंदर दूध घोटलं, रबडी केली रबडी. त्याच्यामध्ये महाराज लागे जायफळ, वेलदोडे, काजू, बदाम, किसमिस सगळं काही खोबरं वगैरे सगळं टाकून अशी सुंदर बासुंदी तयार केली. आणि मग नंतर ब्राह्मणांना भोजनाला बोलावलं. ब्राह्मणांनी फार मंत्रोपचार केले आणि ब्राह्मण भोजन यथश्य जेवले. म्हणजे आता यथश्य जेवल्यानंतर मग त्यांना गुंग्या लागल्या आणि गुंग्या आल्या, मग त्यांना आपल्या निघून गेले घरी. घरी गेल्यानंतर ते झोपले. जसे झोपले पुन्हा उठले. आता उठले नाही तर मला बामण तर मेले. बामण मेले, मग हे पाप कोणाच्या माथ्यावर लावावं? आता सावकाराने माळ्यासाठी जीव घातलं काय? नाही. बामण प्रेमाने जेवढे चांगले होते, सावकाराने स्वयंपाक चांगला केला, गड्यात दूध चांगलं, त्या माणसाचं दूध दिलं, घारीतही दोष नाही. पण हे टुकार लोक असतात ना, आणि मग हे रिकाम्या उचापत्या करतात. घर की रोटी खाना अरे मामू क्या बकऱ्या जराना. हे रिकामे असतात टुकार लोक. तुमच्या गावात कुचरवटा दिसत नाही मला, त्या कुचरवटी रिकामे 4-5 बसेलच असतात. सगळ्या गावाच्या उच्चापत्या तिथं असतात, लक्षात ठेवा. मग हे सांगेल काय त्यावेळेस ते पाप त्यांच्या डोक्यात लागत असतं. म्हणून हे पाप या भूमीवर होत असतो. मग ते पाप त्यांच्या डोक्यात लागलं की मग त्या पापाचा दोष मग सर्वांना भोगावा लागत असतो. विठ्ठल म्हणून भूमीचा दोष घालवण्यासाठी
वर्षातून हा गावाचा एक सप्ताह झालाच पाहिजे. गावाचा हा सप्ताह अखंड चाललाच पाहिजे. आता आपल्या गावात एक अखंड सप्ताह चालू आहे, तो म्हणजे देवघरचा विठ्ठल मंदिरातला, त्याची तर परंपरा 150 वर्षाची आहे, तो चालू आहे. तसा हा अखंड हा गावाचा सप्ताह आहे. आणि हा गावाचा सप्ताह असा अखंड चालला पाहिजे. यांनी आज प्रत्येकाने जर मोठ्या उत्कर्षाने, मोठ्या आनंदाने, प्रेमाने सहभाग घेऊन तो चालवला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून असा सप्ताह जर केला तर या सप्त्यामध्ये पाप नावाची दोष जाते, आहे की नाही? सगळ्यामध्ये चला खाली पडा. विठ्ठल विठ्ठल दोष जाण्यासाठी याचं फार महत्व आहे नामचिंतनाचं. म्हणून हे नामचिंतनाने पाप जाते. पाप गेलं म्हणजे माणसाचं जीवन म्हणजे सुखी होते. मग ती भूमी चांगली पिकते, तिथं पाऊस चांगला होते, तिथल्या सगळ्याच गोष्टी मग आबादी होत असतात. कशामुळे? फक्त नामचिंतनामुळे. म्हणून महाराज म्हणतात की जर नामचिंतन जर गेलं तर कली पापाची मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती. नाम खड्ग घेऊन हे चिंतन म्हणजे केलं की ते पाप नष्ट होते कलियुगामध्ये. म्हणून असं हे अखंड हरिनाम सप्ताह चालावा. असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या इथं असं आपण दरवर्षी करतो. त्याचा आजचा 7वा दिवस आहे. मग 7वा दिवस तर फार महत्वाचा आहे. माणसं 7 दिवस कामाला जातात आणि 7व्या दिवशी बाजाराचा दिवस येतो. त्या दिवशी मग काय मागतात? पगार मागतात. पगार. आज पगार मागण्याचा दिवस आहे. पगार मागण्याचा कारण आपण 7 दिवस जे सेवा केली ती देवाकडे मागायचं आहे. पण देवाकडे मागायचं आहे, जीव हा मागत असतो. लक्षात ठेवा. जीवाची अपेक्षा काय? मागणं. तो देवापुढे मागत हातच असतो. देवा मला सुखी म्हणतो की नाही माणूस? देवापुढे गेला देवा मला सुखी ठेव म्हणतो. ते देवाला मागतो जीव. म्हणून हा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग आहे संत. ते कधी मागत नाही. आणि तिसरा वर्ग आहे देव, आणि तो दाता आहे. परमात्मा काय आहे? विटेवरी ज्याचे तो दाता आहे परमात्मा. मग तो दाता आहे, त्याला काही मागायची गरज नाही, तो देतच असतो. लक्षात ठेवा. मग आता तुम्ही किती मागलं तर देव तुम्हाला काही देत नाही. तुम्ही किती मागा देवाले, देव तुम्हाला देतच नाही. देव म्हणते यांचं प्रारब्धच खट आहे की नाही? यांच्या प्रारब्धाची स्थिती आहे. त्या प्रारब्ध स्थितीमुळे तुम्हाला देव देत नाही. आता तुम्ही जर देवाने तुमच्यावर कृपा केली ना, काय म्हणतात महाराज, परमात्म्याने जर केलं ना, राहीचा पर्वत करी राही, त्याची कृपा झाली तर राड असते, राड बारीक मोहरी सारखा खडा, त्याचा डोंगर करू शकते. नाही तर मग त्या डोंगराचा सुद्धा राडीवडा खडा करू शकते. एवढी त्याची शक्ती त्या परमात्म्याची आहे. आणि मग तो परमात्मा कर्तुम शक्तीचा परमात्मा आहे. तो परमात्मा देऊ शकतो. पण आपल्याला का देत नाही? आपलं प्रारब्धच असं कट असतं की दिलं किती बी. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची. भगवान गोपाळ कृष्णाने अर्जुन चालला तर रस्त्याने जाता जाता त्याला एक भिकारी भेटला. मग अर्जुन त्या भिकाऱ्याला काय केलं? त्याला एक अशी म्हणजे 2-4 सोन्याच्या गिन्या दिल्या. जा म्हणे, तो दरिद्र पलटून जाईल. मला त्याच्यात घेतल्या त्या सोन्याच्या गिन्या, थोडंफार दिलं. पण त्याला काय केलं? चोरांनी लुटलं. त्या भिकाऱ्याला चोरांनी लुटलं. चोरांनी लुटल्यानंतर त्या गिन्या त्यांनी घेऊन टाकल्या. परत दुसऱ्या दिवशी आला तर काय तुला मी दिलं होतं ना, तुम्ही दिलं पण ते चोर घेऊन गेला. मग म्हणून त्याला एक मस्त नवरत्नाचं मस्त रत्न दिलं, अमोल किमतीचं रत्न, की तो दत्तीर बदलून जाईल. त्याने मला ते नेलं. आता ते त्याला दुसरं घरात नेलं पैका मडक्यात मातीच्या भांड्यात ठेवलं. बायकोनं काय केलं? ते मातीचे भांडं नदीवर नेलं. त्यात पाणी भरायचं. ते काय केलं? ते नदीत पडून गेलं. ते माशानं खाल्लं. माशानं ते गिळून टाकलं. परत तो आला, अरे तुला दिलं होतं ना, ते बी हरवलं. मग त्यावेळेस भगवान गोपाळ कृष्ण त्याला काय केले? 2 रुपये दिले. 2 असे नाणे दिले. घेऊन जा म्हणे जा. तो 2 नाणे घेतले आणि रस्त्याने चालला असताना त्याच रस्त्याने म्हणजे त्या नदीवर गेला तर एक कोणी ते माश्या धरून चालला होता. आणि ते माश्याचा ते तडफडत होत्या. तो म्हणे असं कर म्हणे, ह्या माश्या मला दे. तो म्हणे फुकट नाही, हे 2 पैसे तू घे म्हणलाय. आणि ते माश्या म्हणले, त्यांच्या माश्या पाण्यात सोडून दिल्या महाराज.
माशाच्या पाण्यात सोडून दिल्या. जशी ते माशी रत्न खाली ती माशी तिला सापडली, तिने आपल्या पोटातलं रत्न बाहेर टाकलं, त्याला ते सापडलं. ते सापडल्यामध्ये सापडल्याचा चोर काय म्हणाले, भाऊ तो तुला घेऊन टाक, नाही तुम्हाला राजाकडे नेशील, मला फाशी होईल. तर त्याने ते द्रव्य दिलं. म्हणजे प्रारब्ध असं आहे की एकदा ते जर अनुकूल झालं तर सगळ्या गोष्टी येतात, आणि एकदा प्रतिकूल झालं लोक म्हणत नाही का महाराज आमचे दिवस असे काय आले की नाही. ज्योतिषाला विचारतात ना, तुम्हाला 12 गुरु आहे, तुम्हाला 14 गुरु आहे, तुम्हाला 8 गुरु आहे, तुम्हाला 7.5 आहे, तुम्हाला अमुक आहे, तुम्हाला तमुक आहे, असं सांगत राहतो तो ज्योतिष. मग अशा प्रकारे मग त्याचं ते समजूत काढत असतो. तर सांगत 12 गुरु 8 गुरु 7.5 आपल्याला काही करत नसते, पण आपला प्रतिकूल काळ त्यावेळेस असतो, आपलं पाप त्यावेळेस उदयाला येतं. म्हणून आपल्या गोष्टी आपल्या त्या गोष्टी म्हणजे सुखकारक ठरत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या काळामध्ये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सुखकार्य करायचं असेल त्यासाठी काय करायला लागेल, नाम चिंतन करावं लागेल. नाम चिंतनाकरता असा अखंड सप्ताह करावा लागेल. अशा अखंड सप्ताहामध्ये या ठिकाणी असेल. म्हणून असा या ठिकाणी असा अखंड सप्ताह करतो. त्यासाठी म्हणजे जगामध्ये मग देव देत तो काय देत नाही, पण देव देत नाही महाराज का, मागणाऱ्याला कोणी देत नाही. एक हिंदी गाणं आता मला येत नाही, म्हणतात ना, मागे से ना मिले तुकडा है की नाही, न मागे से मिले मोती. मागल्यानं म्हणजे तुकडा देत नाही, न मागल्यानं मोती असं मिळत असतं, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी परिस्थिती फार कठीण असते, म्हणून परिस्थिती प्रतिकूल आपली आहे. पण महाराज असंच तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांशी बोलायला, काय तुकाराम महाराज काय चाललं, कसं काय आहे, असं आहे. कारण तुकाराम महाराजची परिस्थिती त्याकडे काय झालं होतं, हलेकेची झाली तुकारामाची परिस्थिती. कारण दुष्काळ पडला, दुष्काळी आटला द्रव्य नेला मान, श्री अन्न करता मेली, श्री अन्न करता मेली, श्री अन्न करता मेली. दुष्काळी आटला द्रव्य नेला मान, श्री अन्न करता मेली, श्री अन्न करता मेली, श्री पडला महाराज. तुकाराम महाराजांची परिस्थिती फार चिंतन झाली. म्हणजे तुकाराम महाराज त्यावेळी तुका शेठ होते. त्या तुका शेठचं म्हणजे तुकाराम महाराजांना रस्त्यावर आलं तर दुष्काळ आली, आणि एक बायको सुद्धा अन्न न करता मिली, इतकं तुकारामाची अवस्था झाली. आणि या अवस्थेत तुकाराम महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला गेले. कारण माझ्या वडिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. कारण त्यांच्या 7 पिढ्यापासून पांडुरंगाची पंढरीची वारी होती, पण त्यांनी वारी खंड पडू दिली नाही. म्हणजे अशी अखंड त्यांची वारी असताना, तुकाराम महाराजांची वारी असताना अखंड, ती वारीला खंड न पडता तुकाराम महाराज पंढरपूरला यायचे. पंढरपूरला आल्यानंतर तुकाराम महाराजांचं दर्शन झालं. देव बोलायले, काय तुकाराम महाराज कसं काय चाललं. तुकाराम महाराज म्हणले, महाराज आनंदी आनंद आहे. कारण मला आनंदी आहे. तुकाराम महाराज मला त्या तिकडच्या गोष्टीला परत देव, काय तुकाराम महाराज काय अपेक्षा. तुकाराम महाराज म्हणले, अपेक्षा कशाची, काय कुठं काय. तुकाराम महाराज म्हणले, आम्हाला अपेक्षाच नाहीये. कारण काय म्हणले, अहो तुमची परिस्थिती मी बघितली. तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला माहिती नाही महाराज आमची परिस्थिती कशी जरी असेल, पण आम्हाला आमच्या पूर्वजाकडून शिकवण आहे की हात पसरीजीने काही मागणे आमानुची, काही मागणे आमानुची, काही मागणे आमानुची, काय मागणे
आम्हाला हे उचित नाही, मागणं हे योग्य नाही. कारण आमच्या पूर्वजांनी कधीच कोणा देवापुढे कोणापुढेच हात पसरला नाही. हात पसरणं आमचं जीवन धिक्क आहे. तुझे दास करू आम्ही मागू तुझे दास करू आम्ही मागू देव तुकाराम महाराज पाठीमागे लागला. घ्या काहीतरी घ्या तुकाराम महाराज, काहीतरी घ्या. ते म्हणणे आमची जातीनं अशी परंपरा, आमच्या पूर्वजांनी कधी तुझ्या पुढे हात पसरला नाही. त्यांनी तुझी अशी म्हणजे निष्काम सेवा केली. निष्काम निश्चूळ विठ्ठल विश्वास पाहुणे आस आणि काची निष्काम रूपाने सेवा केली देवा तुझी. खरं देवाची सेवा निष्काम रूपानेच करावी लागते. देवाने समजा तुम्ही देवाची सेवा करायला गेले तर देव तुम्हाला काही ना काही तुकडा टाकतच असतो आणि त्यातच आपण खुश होतो. मग आणि आपण त्या तुकड्यासाठी देवाची भक्ती करतो. आता काही म्हणतात आता देवाची भक्ती काही लोक तर सेवा त्या खाटू श्यामला चालले की नाही. त्या खाटू श्यामला ते काही पोरं कशा चालले, काही मागे नुसतं बायका मागेले, सगळे तरुण पोरं चालले तिकडे बायका. खाटू श्याम कोणा देईल? अरे का सारा खाटू श्याम सगळे तरुण पोरं बिन लग्नाची पोरं दिसतात तिथं पाहतो. ती पाहिजे बरेचसे. अरे खाटू श्याम लग्नासाठी बायको देईल. अरे खाटू श्यामला बायको देतो. पण हरे का सारा कसा आहे तुम्हाला माहिती आहे का त्याची कथा? नाही. ज्या वेळेस म्हणजे युद्धाची तयारी चालली होती आणि पांडव म्हणजे 5 पांडव होते. 5 पांडवातला भीमाचा पोरगा घटोत्कच आणि घटोत्कचचा पोरगा तो बर्बरी. त्याचं नाव होतं बर्बरी. आणि तो काय म्हणे, तुम्ही काय म्हणे सांगता म्हणे, एका मिनिटात म्हणे त्या कौरवाला झोपवतो. त्याने एका मिनिटात एक अस्त्र सोडलं, सगळे कौरव जिथं निष्पत झाले. पण म्हणे माझी अशी अट आहे, जे हारले तिकून उभा राहील. मग आता तिकून जर पराजय झाला तर हा मी तिकून जर हेच युद्ध करीन. मग इकून तिकून हे युद्ध किती चालायचं. म्हणून देवाने त्याला काय केलं म्हणजे सांगितलं की बा तू असं करू नको. म्हणून भीमाला सांगितलं की उद्या ध्वज पूजा आहे युद्धाचं आणि ते ध्वज पूजा करण्याकरता मी पहिला माणूस जो येईल त्याच्या टाळक्यात म्हणजे कदाच घाल. भीमानं घातली कदा, याला पाठवलं देवानं. हात पहिला गेला पूजा करायला, याचं धडाचं डोकं केलं. धडाचं डोकं केल्यानंतर तो बोंबला लागला, आबा मला मारलं तुम्ही. अरे बरोबरी तू मग भीम खवळला. तू म्हणे माया आमचं माणसं गेलं, माया नादाला मारायला लावलं मला. तू हे कसं काय म्हणे देवा, तुला काही कळतं का म्हणे, हे मारामाऱ्या करायचं मायाच नाताचा खून पाडला तुम्ही इथं. अरे येड्या तसं नाही म्हणे. तो रात्री काय बोलला, तिकून जाईल इकून येईल, तिकून जाईल इकून येईल. किती दिवस चालवतो म्हणजे तो म्हणजे हरे का सहारा आहे तो. मग तिकून त्याचं ते काय सांगता असं करता करता म्हणून त्याला मी काय केलं, त्याचं डोकं हातात देवाने घेतलं आणि त्याने सांगितलं की तू कलियुगातला खाटू श्याम होशील आणि तुझ्याकडे जो कोणी येईल त्याची इच्छा तू पुरी करशील. म्हणून परार्थाचे भेटून जाईल. कशाला प्रयत्न करतो. काय विचित्र काय त्या महादेवाला हंड्यास आणलं. आता महादेव सोडा खाटू श्यामला मागे लागले. तिसरा कोण निघते काय सांगा, राम झाले बाबा. असू द्या. मला काय सांगायचं आहे की देवाला मागायचं नाही. कारण तुकाराम महाराजाला माहित आहे देवाला मागितलं तर देव देवाचं देव पण देत नाही. ऐकलं काय? तुकाराम महाराज का म्हणले, तुका म्हणे आम्हा
कळले तुझे वर्म, जे जे कर्मधर्म तेव्हा तू काय देशील तर देशील काय, जे नाशिवंत असणारे पदार्थ की नाही, नाशिवंत पदार्थ कसे असतात, ते नष्ट होतात, देव तेच देणार नाशिवंत पदार्थ. म्हणून तुकाराम महाराजांना माहित होतं की देव नाशिवंत पदार्थ देईल, पण नाशिवंत पदार्थ घेऊन काय उपयोग आहे. आपल्याला शाश्वत पाहिजे. तुम्हाला सुख पाहिजे, कोणतं सुख पाहिजे सांगा. शाश्वत सुख पाहिजे का अशाश्वत सुख पाहिजे, टिकणार सुख पाहिजे का न टिकणार सुख पाहिजे. तुमच्याकडे जे सुख आहे ते न टिकणार आहे, ते दुःख कसं आहे, न टिकणार आहे. एका सेकंदामध्ये त्याचा आनंद होतो, दुसऱ्या सेकंदामध्ये ते दुःख होतो. ते न टिकणार सुख आहे तुमच्याकडे. तुम्हाला सुख भेटते की नाही, एक सेकंदभरच भेटते मला सुख. जेव्हा सुख पहा जवा पडे, सुख पहा जवा पडे, सुख पहा जवा पडे, सुख पहा जवा पडे, दुःख जवा एवढं सुख असतं, पण दुःख पर्वता याला म्हणतात अशाश्वत सुख. आणि शाश्वत सुख म्हणलं की ते कधी न संपणार, आणि ते सुख भेटणं फार कठीण आहे. ते सुख भेटण्याकरता माणसाला खूप पुण्य करावं लागते, फार कष्ट सोसावं लागतात. त्या ध्रुवाला हजारो जन्म सोसावं लागले तेव्हा त्याला अढळपद मिळालं.